नमस्ते। मी ना 1 किलो चणा डाळ गॅसवरती बारीक गॅसवरती गरम करून घेतली आणि घरघंटीवरती ना 2 नंबर चाळणीने ते दळून घेतली आणि आता गॅसवरती कढई ठेवली। गॅस माझा बारीकच आहे आणि त्याच्यामध्ये ना मी 300 ग्रॅम बेसन आणि या लाडवासाठी 150 ग्रॅम तूप घेतलं आहे। तर आधी 10 मिनिटं ना मी पूर्ण सुकच बेसन गरम करून घेतलं आणि 10 मिनिटानंतर ना मी त्यात थोडं थोडं तूप टाकून ना बेसन आता भाजून घेते आहे। तर तूप घालताना ना याच्यामध्ये थोडं थोडंच घालायचं, एकदम तूप घालून भाजायचं नाही। तर मग असं तर मी ते भाजून घेते। तर मला ना 1.5 किलो बेसन लाडवांची ऑर्डर आली होती, तर मी त्यातले हे 300 ग्रॅम बेसनचे लाडू तुम्हाला करून दाखवते आहे। तर आता हे बघा, हे त्याच्यामध्ये ना मी थोडं थोडं तूप घालून असं ते परतून घेते। सतत ह्याला ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर मग त्याला करपून ना ते डाग आपल्या लाडवावरती नंतर ते दिसतात। आणि असं थोडं थोडं तूप घातलं ना की मग आपल्याला थोडंसं ना भाजताना सैलपणा पण येतो। आणि आता हे बघा, आपण एवढं परततोय ना तरी बेसनाचा आपल्याला सुगंध सुटला आहे, पण अजून आपलं बेसन भाजून झालेलं नाही आहे। तर अजूनही मी परत त्याच्यात थोडंसं तूप घालते आहे आणि परत मी ते परतवून घेते आहे। आणि असं ढवळत राहिल्यानंतर ना हळूहळू हे बेसन आपलं तूप सोडायला सुरुवात करतं। तर आता हे बघा, बेसनाने तूप सोडायला सुरुवात केली आहे आणि तरीही अजून आपलं बेसन भाजून झालेलं नाही आहे। तर बेसन भाजून झालं हे आपण कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता 6-11 झाल्यात, म्हणजे जवळजवळ आपली 30 मिनिटं झाली आहेत। आणि आता तुम्हाला मी दाखवते। तर हे बेसन असं मारी बिस्किट घ्यायचं आणि मारी बिस्किटचा रंग येईपर्यंत बेसन भाजत राहायचं आहे। आणि हे इथपर्यंत बेसन भाजायला मला आता 6-20 म्हणजे जवळजवळ 20-30 आणि ही 10-40 मिनिटं झाली आहेत। आणि आता मी म्हणजे मारी बिस्किटसारखं रंग आल्यावरती बंद केला गॅस, आणि तरी ढवळतच राहायचं आहे कारण कढई गरम आहे। आणि माझं ना 1 चमचा तूप उरला आहे। तर तुम्हाला 300 ग्रॅमला ना तुम्ही 135 ग्रॅम तूप घेतलात ना तर एकदम परफेक्ट लाडू होणार त्या तुपामध्ये। आणि आता मी ते एका ताटामध्ये काढून घेतलं आहे भाजलेलं बेसन आपलं, आणि ते थंड करायला ठेवलं आहे। आता 300 ग्रॅमसाठी ना मी 1/2 किलो साखर घेतली आणि मिक्सरमध्ये ती दळून घेतली आणि ह्या चाळणीने ती चाळून घेतली आहे। आता ती आपण त्याच्यात एकदम पण ओतायची नाही आहे, थोडी थोडी ओतून मिक्स करून घ्यायची आहे। तर तशी मी त्याच्यात ते टाकली आणि मिक्स करून घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा ना मी वेलची पूड पण त्याच्यामध्ये घातली। आणि आता ते सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया। आणि हे बघा, त्याचा असा मस्त असा गोळा तयार झाला। आणि आता त्याचे ना मी लाडू करणार आहे। तर हे 2 चमचे माझी उरली आहे पिठी साखर। तर लाडू एकाच आकाराचे यावेत म्हणून मी ते वजनावर त्याचं माप घेतलं आणि सारख्या आकाराचे लाडू आकार घेऊन घेतला आणि नंतर मग त्यांना आता मी हे मनुका लावून आकार दिला आहे। आता हे लाडू बसले आहेत, पण जेव्हा ते दुसऱ्या दिवशी बघा किती सुंदर त्यांना आकार आलेला आहे, किती सुंदर लाडू झालेले आहेत आपले। आणि आता ते लाडू ना किती झाले ते तुम्हाला मी दाखवते। तर 300 ग्रॅममध्ये ना 650 ग्रॅम लाडू झाले आहेत। थँक्यू।